चला करू घरचा अभ्यास. पहिलीचा आज आपला मराठीचा दिवस 44वा आहे. आज आपण करामती र बघणार आहोत. सगळे मुळाक्षर पाहिले आपण, पण त्याच्यामध्ये एकच मुळाक्षर खूप खूप आगाव आहे. इतका आगाव आहे विचारू नका. ते कधी कधी काय करतं, दुसऱ्या अक्षराच्या पोटात असं घुसतं, कधी असं घुसतं, कधी असं घुसतं, आणि कधी कधी काय करतं माहिती का तुम्हाला, त्याच्या पायालाच लटकतं. असं पायाला लटकतं, कधी डोक्यावर जाऊन बसतं, कधी असं घुसतं, कधी असं घुसतं. म्हणून त्या र ला काय म्हणतात, करामती र. तर आज आपल्याला फक्त करामती र, पोटात कसं घुसतं तिरप, तेच शिकणार आहोत आपण. तर करामती र ची करामत पाहूया. पटकन 2 रेघे वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन बसायचं आहे. पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि हाईप पण करायचं. ओके मुलांनो, हे आहे कोणतं अक्षर आहे सांगा बरं. हे आहे अक्षर र आहे ना. ओळखायला येत नाही ना कोणतं अक्षर आहे हे? र. हे असं कधी होतं माहिती का, हे जेव्हा, तर मुलांनो हे अक्षर कोणतं आहे? र. कोणतं अक्षर आहे? र. पण ह्या र ला जेव्हा आगाव काम करायचं असतं किंवा कुणाच्या तर पोटात घुसायचं असतं, तेव्हा हा र काय करतो, असा आकार घेतो. तो कसा होतो? असा होतो. असा र कसा होतो? असा होतो. हा र कसा होतो? असा होतो. तर हे काय आहे? र. कोणतं अक्षर आहे हे? र. तुम्ही म्हणाल मॅडम काय पण म्हणतात, हे कुठं र असते का? तुम्हाला सांगते आता ह्या र ची मज्जा. हा र कसा होतो? चाकू सारखा होतो. आणि कुठं घुसतो ते सांगते तुम्हाला. हे आहे क, आणि ह्या क च्या पोटामध्ये र घुसला की र, क आवाज कसा करतो? क्र. क आवाज कसा करतो? क्र. र पोटामध्ये घुसल्यावर क आवाज कसा करतो? क्र. हे आहे प, आणि ह्या प च्या पोटामध्ये र घुसला की प आवाज करतो प्र. प्र कसा आवाज करतो? प्र. हे आहे म, आणि ह्या म च्या पोटामध्ये जेव्हा र घुसला तेव्हा म आवाज कसा करतो? म्र. म चा आवाज कसा निघतो? म्र. जेव्हा फ च्या पोटामध्ये र घुसला तेव्हा फ चा आवाज येतो फ्र. फ चा आवाज कसा येतो? फ्र. हा आहे ग, आणि ग च्या पोटामध्ये र घुसला की ग चा आवाज येतो ग्र. ग चा आवाज कसा येतो? ग्र. हा आहे ब, आणि ब च्या पोटामध्ये र घुसला की ब चा आवाज येतो ब्र. हा आहे भ, आणि ह्या भ च्या पोटामध्ये र घुसला की भ चा आवाज येतो भ्र. हा आहे व, आणि व च्या पोटामध्ये र घुसला की व चा आवाज येतो व्र. व्र. हा आहे थ, आणि थ च्या पोटामध्ये र घुसला की थ चा आवाज येतो थ्र. थ्र. हा आहे द, आणि द च्या पोटामध्ये र घुसला की द चा आवाज येतो द्र. द चा कसा आवाज येतो? द्र. हा ट आहे ना, हा ट न र चा लाडका असतो, पण काय करतो, त्याच्या पोटात घुसत नाही, त्याच्या पायाला लटकतो. हा काय करतो? ट च्या पायाला लाडानं लटकतो, आणि ह्यानं पायाला लटकला की ट आवाज कसा करतो? ट्र. ट आवाज कसा करतो? ट्र. हा रोज जेव्हा ट च्या पायाला लटकला की ट आवाज कसा करतो? ट्र. कसा लटकतो बघा, असा, अशी पूर्ण शरीराची घडी घालतो तो. आणि र ट च्या पायाला लटकला की ट चा आवाज येतो ट्र. आणि हा र जेव्हा ड च्या पायाला लटकतो तेव्हा ड चा आवाज येतो ड्र. ड कसा आवाज काढतो? ड्र. र पायाला लटकला की ड आवाज कसा काढतो? ड्र. आता हा र आहे ना, ह च्या पाठीमध्ये खुपसतो. ह च्या पाठीमध्ये खुपसतो. आला 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 र. र. ह न कसा आवाज काढला? र. ह न कसा आवाज काढला? र. ह न कसा आवाज काढला? र. हा र जो य च्या पोटात घुसला की य कसा आवाज काढतो रे? या कसा आवाज काढतो? रॅ. हा हे र, आणि हा हे हा या. र आणि हा हे या. मग दोघं एकत्र आले की कसा आवाज येतो? रॅ. कसा आवाज येतो? रॅ.
कसा आवाज येतो? रॅ. र याच्या जवळ आला की कसा आवाज येतो? रॅ. तर असं मुलांनो, हा र जो आहे तो खूप करामती आहे, खूप आगाव आहे हा र. आणि जेव्हा हा दुसऱ्या अक्षरांच्या जवळ जातो तेव्हा तो असा आकार घेतो, कधी असा आकार घेतो. तर हा र कधी अशा आकारामध्ये कुणाच्या डोक्यावर जाऊन बसतो, कधी अशा आकारामध्ये कुणाच्या तर पोटात घुसतो, तर कधी ह्या आकारामध्ये कुणाच्या तर पायाला लटकतो. असा हा आपला कोण आहे? हा आपला आगाव पांड्या रय. हा पण रय, हा पण रय, हा पण रय आणि हा सुद्धा रय. तर र चे असे आपण 4 प्रकार शिकणार आहोत. र र र र. पण जेव्हा तो डोक्यावर बसतो तेव्हा तो कसा आवाज करतो? र. पायाला लटकतो तेव्हा कसा आवाज करतो? र र. आणि जेव्हा पोटात घुसतो तेव्हा पण र असा आवाज करतो. तो जिभेला गर्र फिरवतो. जिभेला कसा फिरवतो? गर्र. चला र चे शब्द वाचूयात आपण. तर मुलांनो, तुम्हाला आता माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे. हळूहळू लिहा, छान लिहा. ठीक आहे? हे आहे ड आणि ड च्या पायाला कोण लटकलेला आहे रे? र. ड्र म. हा मी काढला ड, त्याच्या पायाला काढला लटकलेला र आणि हा म. ड्रम. ड्रम म्हणत असताना बघा र कसा टुर टुर आवाज करते. ड्रम. माझ्यासोबत म्हणा जोऱ्यानं. ट्रक. मोठ्या आवाजात म्हणा. ट्रक. ट्रक म्हणत असताना बघा र कसा टुरटुर आवाज करतो. ट्रंक. ड्रीप. ड्रीप. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहा. ड्रीप. ट्रे. ल र. ट्रेलर. ड्रे स. ड्रेस. ट्री प. ट्रीप. ट्रे स र. ट्रेसर. ट्र म. ट्रम. द री द्री. दरिद्री. द्रा व क. द्रावक. मी बघा द चा, र चा आणि आ चा एकदाच उच्चार केलेला आहे. द्रावक. द्र व न. द्रवण. ध्रु. ध र आणि उ तिघांचा एकदाच उच्चार करायचा आहे. ध्रुव. प द. ध्रुपद. ध्रुव वी य. ध्रुवीय. नि ध मी. निधर्मी. पा पु द्रा. पापुद्रा. प्र को प. प्रकोप. प्र
प्रक्रिया, प्रक्रिया. आता इथं बघा पच्या पोटात र घुसलाय आणि कच्या पोटात घुसलाय. आता इथं प्र आणि हे क्री आणि हे या, प्रक्रिया. प्रखर, प्रखर. प्रगती, प्रगती. प्रघात, प्रघात. प्रचंड, प्रचंड. प्रपंच, प्रपंच. प्रबोध, प्रबोध. भ्रमण, भ्रमण. भ्रामक, भ्रामक. भ्रूण, मग्रा, मगरू आहे ते, मगरू. संक्रमण, संक्रमण. वज्रपात, वज्रपात. विभ्रम, विभ्रम. व्रण, व्रण. व्रात्य, व्रात्य. संभ्रम, संभ्रम. संभ्रमित, संभ्रमित. समुद्र, समुद्र. सम्राज्ञी, सम्राज्ञी. सामग्री, सामग्री. साम्राज्य, साम्राज्य. हरिद्रा, हरिद्रा. राष्ट्र, राष्ट्रपती. राष्ट्रकुल, राष्ट्रकुल. राष्ट्रीय, राष्ट्रीय. अतिक्रमण, अतिक्रमण. अपप्रचार, अपप्रचार.
अ ब्रू दा र अब्रुदार. अ भी प्रेत अभिप्रेत. का च गृह काचगृह. क्रिया शील क्रियाशील. दीर्घ निद्रा. दुराग्रही दुराग्रही. धूम्रावरण धूम्रावरण. ध्रुवपद ध्रुवपद. निद्राहीन. पूर्वाग्रह. प्रजनन. प्रजापती. प्रतवारी. प्रतिकार. प्रतिकूल प्रतिकूल. प्रतिकृति प्रतिकृति. प्रतिघात प्रतिघात. प्रतिपक्ष प्रतिपक्ष. प्रतिवाद प्रतिवाद. प्रभाकर प्रभाकर. मार्गक्रमण मार्गक्रमण. मृत्यू संख्या. मृत समुद्र. काचगृह काचगृह. बस झाली मुलांनो. ठीक आहे. ओके.